मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 16 मेचा आणि कालचा म्हणजेच 15 मेचा दोन्ही रिव्ह्यू मी तुम्हाला देते. कालच्या भागात त्यांनी दाखवलं होतं की जीवा आणि नंदिनीसाठी खास मानिनीने मदर्स डे सेलिब्रेट केला होता आणि त्यात ज्या प्रेग्नेंट काही बाया आहेत, तिच्या मैत्रिणी वगैरे वॉटेवर, त्यांच्या कॉलनीतल्या बाया वगैरे, त्या सगळ्यांना बोलवलं होतं आणि काही गेम्स खेळले हे नंदिनी सोबत, जीवा सोबत. आता या सगळ्या गेम्समुळे वगैरे या नंदिनी आणि जीवाचं दुःख कमी व्हायच्या ऐवजी आणखीनच वाढलं आणि यांचा क्लेशही वाढला. त्यांना एक बाळ शोधायचा गेम असतो ना, तर त्यामध्ये त्यांना जास्ती त्रास झाला बरं का मंडळी. तसं बघितलं तर काल त्यांनी ना खूपच असं त्रास होईल असं दाखवलं या दोघांना. तर असो, आता त्यामुळे नंदिनी आणि जीवाला त्रास झाला आणि शेवटी एक गिफ्ट मिळायचं होतं नंदिनीला, ते तिला मिळालंच नाही. त्यामुळे ती स्वतःला अनलकी फील करत असते. जीवाजवळ ती खूप रडते आणि म्हणते, जीवा मी खरंच खूप अनलकी आहे. पण जेव्हा तुम्ही काल माझ्यासाठी आलात, मला तुमचा आधार वाटला. खरंच सांगते मी, आपलं बाळ जर जगलं असतं ना जीवा, तर मी तिला नक्की सांगितलं असतं की तिचे बाबा खूप खूप चांगले आहेत माणूस म्हणून. जीवा म्हणतो, मी पण तिला सांगितलं असतं की आई म्हणून तूही चांगली आहेस. त्यावर नंदिनी म्हणते, आई कुठली आई? मी तर आई होण्याच्या लायकीची नाही आहे असं मला वाटायला लागले. मला गिफ्ट सुद्धा मिळालं नाही काल. मी नाही आई होऊ शकत जीवा, हे खरं आहे. आता 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 आपण का लपवायचं? आपण लपवाछपी नको करूयात. हे बघा, आज आपण डॉक्टरांनी सांगितलं ना आणि हा संकेतही मिळाला, गिफ्ट सुद्धा नाही मिळालंय मला आज. नियतीच्या मनात आहे मी आई होऊ नये म्हणून. एवढं मोठं नियती संकेत देते, तर आपण कशाला लपवाछपी करायची जीवा? आपण सांगून टाकूयात मी आई नाही होणार आहे म्हणून. आता जीवा नंदिनीला काही समजवणार तेवढ्यात मानिनी आणि मिथुन काका येतात बरं का, नंदिनीचं राहिलेलं गिफ्ट घेऊन. प्रेक्षकांनो, काही काही चॅनल्सवाले तुम्हाला उगाचच दिशाभूल करण्यासाठी रोज काव्याचे फोटो टाकायचे थंबनेलवर, हे मी पाहिलं होतं. पण आता उद्याच्या भागापासून खरी काव्या येणार आहे. काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर, हिचं लग्न झालं ना, त्यामुळे ती सुट्टीवर होती काही दिवस. मी खरं तर पर्सनल कधी बोलत नाही आपल्या चॅनलवर, पण ती लग्नाला गेली होती हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ती इतके दिवस एपिसोडमध्ये दिसली नाहीये. पण आता मात्र उद्यापासून ज्ञानदा म्हणजेच तुमची लाडकी काव्या तुम्हाला मालिकेत पुन्हा दिसणार आहे. बट एनिवे, आपण कधीही कुठलेही खोटे रिव्ह्यूज दिले नाही. नाही जमलं तर मी रिव्ह्यू देत नाही प्रेक्षकांनो, पण तुमच्यापर्यंत कधी खोटारडे रिव्ह्यू पोहोचवत नाही, हे मात्र नक्की आहे. तर आता मानिनी गिफ्ट घेऊन येते आणि नंदिनीला सांगते मानिनी की मिथुन काका त्यांच्या गाडीच्या डिक्कीमध्ये गिफ्ट विसरले होते. मिथुन भाऊजी पण ना धांदटच आहेत बघ नंदिनी. मला वाटलंच माझं कॅल्क्युलेशन कसं बरं चुकेल. मानिनी आता सांगत असते नंदिनीला, मी बरोबर मोजून आणले होते सगळे गिफ्ट. मग मिथुन काका म्हणत असतात, वहिनी मी रॉंग नाहीये हो, माझ्या स्कूटरची डिक्की रॉंग आहे. मग लगेच मानिनी म्हणते, बरं बाई नंदिनी, तुझ्या जाऊबाईला सांगितलं बरं, तू ये एकदाची, तुझी आठवण येते. तुझ्या आईला पण सांगितलंय चक्कर मारा, आपल्याला चोरोटी भरायची आहे बरं का काव्याची. 3 महिने झाले ना की मग टेन्शन नाही बघ. आता मानिनी असं म्हणून निघून जाते. चला बाई, आवराआवर करायची आहे. आता जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघत राहतात. नंदिनीला दिलासा मिळतो की फायनली तिला जे गिफ्ट हवं होतं ते मिळालंय. पण तरी सुद्धा कुठेतरी या दोघांच्या मनात खंत आहे. आज त्यांनी ते सोनोग्राफीचा एपिसोड पण दाखवला बरं का प्रेक्षकांनो. आजचा एपिसोड तसा इंटरेस्टिंग दाखवलाय. आता काही काही गोष्टी त्यांनी विनाकारण लांबवल्यात प्रेक्षकांनो. उगाच कशाला तुमची उत्सुकता ताणायची. म्हणजे आता त्यांना, बाकीच्या कलाकारांना पण हे सगळं सावरावं लागतं ना. बरेचसे कलाकार मिसिंग आहेत मालिकेमध्ये, त्यामुळे त्यांना असा एक लांबलचक ट्रॅक लावावा लागतो. काय करणार, मालिका चालवायची आहे ना. असो, आता पार्थ आणि मानिनी आणि मिथुन काका सगळे जेवायला बसले, तर तिघांमध्ये एक छान चर्चा रंगवली आहे. पार्थ म्हणतो, मिथुन काकाचं ना अवघड झालंय. बाबा कशी गोष्ट सांगायची आई लहानपणी, गोगू आणि गागाची, तसं झालंय. मिथुन काका म्हणतात, म्हणजे काय रे, ते म्हणजे कोणाची गोष्ट आहे ती? मग पार्थ सांगतो, अरे मिथुन काका, ते दोघं करायला जायचे एक आणि व्हायचं एक. मग या मानिनी ते म्हणतात, ए पार्थ प्लीज, एवढा काही गोंधळ घातला नाही हा भाऊजींनी. एकच गिफ्ट राहिलं होतं, पण ते भाऊजी विसरले यांच्या डिक्कीत. मग लगेच मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्ही पण ना. पार्थ म्हणतो, पण आई ते मदर्स डे वगैरे छान साजरा केला हा तू. आई तुझा या वयात पण उत्साह वाखाणण्याजोगता आहे बरं का. मिथुन काका म्हणतात, वहिनी तुम्हाला म्हातारी म्हणाला हा. मुद्दाम चिडवतात बरं का. पार्थला म्हणतात, काय रे पार्थ, तुझी आई तुला म्हातारी वाटली का? मानिनी म्हणते, काय रे पार्थ, खरंच तुम्हाला म्हातारी बोललास का? पार्थ म्हणतो, ए आई गंमत केली ग. अगं पण तू म्हणतेस तसं 3 महिने व्हायच्या आत सांगू नये, पण मग तू एवढ्या बायका का बोलवल्या होत्यास? नंदिनी प्रेग्नेंट होती ना, म्हणजे तू का बोलवलंस असं विचारायचंय मला. मग मानिनी म्हणते, अरे बाबा पार्थ, एका आईची दुसऱ्या आईला नजर नसते लागत. एका प्रेग्नेंट बाईची दुसऱ्या प्रेग्नेंट बाईला नजर नसते लागत. मिथुन काका म्हणतात, वा 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 वहिनी, आय लाईक युअर थॉट. पार्थ म्हणतो, नाही आई, काव्या इथे असती तर मजा आली असती ना. काव्य इथे नसल्या तरी मी असतो ना. मी कुठे असतो अशा वेळेला कोणास ठाऊक. लगेच आता या मानिनीबाई म्हणतात, दिव्या बरोबर.
लगेच मिथुन काका म्हणतात, "वहिनी तुम्हाला काव्या म्हणायचंय का? तुम्ही दिव्या म्हणताय." मानिनी म्हणते, "नाही हो भाऊजी, मला दिव्याच म्हणायचंय." मिथुन काका म्हणतात, "दिव्या कोण आहे?" मग मानिनी म्हणते, "सांग बाबा पार्थ, सांग." पार्थ म्हणतो, "आई तू काही पण काय बोलतेस आता?" मानिनी म्हणते, "मग काय सारखं आपलं दिव्या कॉलिंग, दिव्या कॉलिंग. कोण आहे रे दिव्या पार्थ?" मग लगेच पार्थ म्हणतो, "अगं आई एम्प्लॉई आहे माझ्या ऑफिसमधली, करते थोडी-थोडी बडबड. जरा आहे तिचा स्क्रू ढिला, पण तिचा बडबडीचा उत्साह म्हणजे विचारू नकोस." मानिनी म्हणते, "मग तू कशाला तिला सारखा-सारखा फोन करतो? म्हणजे ती तुला कशाला फोन करत असते नेहमी-नेहमी?" त्यावर पार्थ म्हणतो, "अगं आई तिला घर मिळत नाहीये ना, त्यामुळे ती जरा टेन्शनमध्ये आहे." मानिनी म्हणते, "अरे बाबा तिला नसेल घर मिळत तर इकडे बोलव राहायला. माझी काही हरकत नाहीये. तू कर बाबा विचार." पार्थ म्हणतो, "नको बाबा, घरात वेड्यांची कमी नाहीये गं आई. अजून वेड्याची भर कशाला?" मानिनी म्हणते, "गप्रे मेल्या." असं म्हणून निघून जाते मानिनी. तेव्हा पार्थ त्याचा फोन बघतो आणि काहीतरी विचार करत असतो. काय विचार करतोय ते मला काही कळलं नाहीये. पण आता पुढचा सीन बघा प्रेक्षकांनो, जीवा आणि नंदिनीवर घेतलाय त्यांनी. जीवा नंदिनीला फॉलिक ॲसिडच्या गोळ्या देत असतो. शरीर रिपेअर करण्यासाठी वगैरे फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचा उपयोग होतो असं त्यांनी त्यात ऐकवलंय आजच्या एपिसोडमध्ये. पण हा फॉलिक ॲसिडचा जो सीन आहे ना, तो त्यांनी खूप वेळ रंगवलाय बरं का मंडळी. जीवा नंदिनीला गोळ्या देतो तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो जीवा, ही गोळी प्रेग्नन्सीमध्ये घ्यायची असते. ही गोळी मला कशाला देताय?" जीवा तिला समजवतो, "अगं नंदिनी, कसं असतं माहिती का? लव्ह मॅरेज पुढे जाऊन सॅड आणि बोरिंग का होतात कळतंय का तुला?" नंदिनी म्हणते, "का हो जीवा?" जीवा म्हणतो, "कारण प्रेम आणि ती व्यक्ती मिळवण्यासाठी आपण जी धडपड करतो ना, ती व्यक्ती मिळाली की आपण एफर्ट्स घेणं बंद करतो, धडपड बंद करतो. ती व्यक्ती मिळाली तर धडपड कशाला करायची असं लोकांना वाटतं ना. म्हणजे कशासाठी एफर्ट घ्यायचे, कशाला मागे-मागे जायचे, कशाला गजरे आणायचे बायकोसाठी किंवा कशाला असं सगळं पुढे-पुढे करायचं. म्हणजे हेच आपण आपल्या शरीराच्या बाबतीत करतो गं नंदिनी. प्रेग्नंट असताना बायका आपल्या शरीरासाठी सगळे एफर्ट घेतात. शरीराचे खूप लाड पुरवतात. शरीर सुदृढ आणि सक्षम कसं राहायचं ह्याची काळजी घेतात. पण प्रेग्नन्सी झाल्यानंतर काळजी घेत नाहीत ना बायका जास्त. नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव, अगं शरीर नवीन पेशी निर्माण करण्यासाठी फॉलिक ॲसिड मागत असतं आणि त्यासाठी ही गोळी घ्यायची आहे. चल, चल घे बरं गोळी." नंदिनीला ते महत्त्व पटतं आणि ती गोळी घेते बरं का. जीवा म्हणत असतो तिला, "मग काय विचार करत होतीस सांग बरं?" नंदिनी म्हणते, "काही नाही हो जीवा, असंच. म्हणजे बघा ना जीवा, म्हणजे मी मानून चालले होते की माझ्या नशिबात नाही आई होणं, मग कशाला मला गिफ्ट मिळेल. पण बघा ना ते गिफ्ट मिळालं मला, स्वतःहून ते चालून आलं. म्हणजे मानलं तर तसा चांगला संकेत आहे आणि मानलं तर स्टुपिड गोष्ट आहे." जीवा म्हणतो, "काय आहे ना नंदिनी, समजूत कधीही वेगळी किंवा अशी टोकाची नसते गं. म्हणजे तुला जे वाटतंय ते खरं होईलच. डॉक्टरने जे सांगितलं ते अंतिम सत्य नसेल गं. उद्या आपण घेतोय ना सेकंड ओपिनियन, कदाचित जे होईल ते चांगलं होईल असा विचार करूयात." नंदिनी आता ती गोळी घेते आणि जीवाला म्हणते, "एक सांगू का जीवा, शरीराचं माहीत नाही पण तुम्ही माझ्या मनासाठी माझं फॉलिक ॲसिड आहात हं. फॉलिक ॲसिड कसं शरीरात नवीन पेशी निर्माण करतं, तसंच तुम्ही असताना माझं मन रोज नवीन स्वप्न बघतं. तुम्ही आहात ना जीवा माझ्यासोबत कायम. तुमच्या बाळाची आई झाले तरी आणि नाही झाले तरी." जीवा तिला म्हणतो, "हो, मी आहे कायम तुझ्यासोबत." आता पहाटे-पहाटे आता एवढाच हा सीन दाखवलाय आणि आता पहाटे-पहाटेचा सीन दाखवलाय. जीवा आणि नंदिनी चाललेत बरं का दुसरं ओपिनियन घ्यायला. पण मानिनीला असं वाटतंय की आज सोनोग्राफीची त्यांची तारीख आहे. कारण आधी नंदिनी प्रेग्नंट होती ना, त्यामुळे तिची आजची सोनोग्राफीची तारीख होती, जी नंदिनीने नोट डाउन केली होती कॅलेंडरवर आणि ती मानिनीने पाहिली आहे. हे दोघं पहाटे-पहाटे निघालेत दवाखान्यात जाण्यासाठी. जीवा नंदिनीला ग्लासेस देतो, म्हणजे गॉगल देतो तो घालायला आणि म्हणतो, "बाहेर खूप ऊन आहे नंदिनी, तू प्लीज जरा काळजी घे आणि प्लीज आणि मनात ती सगळी पाटी कोरी करून चल माझ्यासोबत." नंदिनी आता स्वतःच्या मनाला समजवत असते आणि म्हणत असते, "मला तर वाटतंय जीवा की आता सगळं ठीक होणार आहे. आपण सेकंड ओपिनियन घ्यायला चाललो आहोत ना, खात्री आहे मला हे रिपोर्ट पॉझिटिव्हच येणार." नंदिनी आता पुढे काही बोलणार तेवढ्यात जीवा म्हणतो, "गणपती बाप्पा मोरया म्हण ग." लगेच मानिनी येते तिथे आणि मोरया म्हणते. या दोघांनाही ती अंगारा लावते बरं का आणि विचारते, "काय चाललं रे पोरांनो?" मानिनी सहज विचारते त्यांना, "काय रे पोरांनो, बाहेर निघालात का?" "नाही, चांगले कपडे घातलेत म्हणून विचारतोय." लगेच जीवा तिची गंमत करतो मानिनीची आणि म्हणतो, "अगं आई, आम्ही असा विचार केला की चांगले कपडे घरातच घालावे." मानिनी म्हणते, "मेल्या गंमत करतो का माझी?" जीवा म्हणतो, "ए आई, बाहेर चाललोय ना गं, कुठे चाललो ते नको विचारूस." मानिनी म्हणते, "मला माहिती आहे तुम्ही कुठे चाललात ते." दोघांनाही टेन्शन येतं आता. तेव्हा मानिनी पटकन बोलून जाते, "सोनोग्राफी करायला चाललात ना पोरांनो?" जीवा म्हणतो, "अगं आई, तुला कसं कळलं?" नंदिनी आता टेन्शनमध्ये आली आहे बरं का. मानिनी म्हणते, "कॅलेंडरने कळलंय." "अरे, म्हणजे कॅलेंडरने कळवलं मला. नंदिनीने नोट डाउन केलेली तारीख मला दिसली. ए पोरांनो ऐका ना,
आज सोनोग्राफीला मी येते हां तुमच्याबरोबर. नंदिनी आणि जीवा एकमेकांकडे बघायला लागतात घाबरून. लगेच मानिनी म्हणते, आपण एकत्र जाऊया, मजा येईल. ए चला रे पोरांनो, काय विचार करताय, चला चला. मानिनीला आता जीवा म्हणतो, अगं ए आई, वेळ लागलाय का, किती ऊन आहे बाहेर, काही काढतेस तू वेड्यासारखं. जीवाला न्यायचं नसतं ना मानिनीला, म्हणून तो नकार देत असतो. मानिनी म्हणत असते, नाही रे बाबा नाही, मला यायचंय, माझ्या नातीला बघायला यायचंय मला, मी आजी होणार आहे ना. आणि काय रे जीवा, उन्हाचं काय सांगतोय, आपण काय चालत जाणार आहोत का, एसी गाडीत जाणार आहोत ना. नंदिनी म्हणते, आई नाही, जीवा बरोबर बोलतायत. अहो म्हणजे आम्हाला ना कुठेतरी थांबायचंय, दवाखान्यात जाण्याच्या आधी वेळ जाईल ना या सगळ्यात. तुम्ही एवढ्या वेळ काय कराल गाडीमध्ये बसून. नंदिनी आता असं म्हणल्या मानिनी म्हणते, अरे मी गाडीत बसेल ना आणि हा एसी चालू ठेवेल माझ्यासाठी गाडीमध्ये. जीवा म्हणतो, अगं आई, तू गाडीमध्ये बोर होशील ना, आणि जिथे सोनोग्राफीसाठी आम्ही चाललो ना तिथे गर्दी असते. जाऊ दे, तुला तात्काळत बसावं लागेल तिथे, सोडून दे, जाऊ दे, तू नको येऊ बरं. मानिनी म्हणते, चला काही आपलं, बरं चला ठीक आहे, मी नाही येत, पण एक काम करू का, मी हँड्स फ्री घेते. म्हणजे माझ्या एक वेब सिरीज आहे ती बघायची राहिली आहे माझी, आणि ते एपिसोड पण पूर्ण करते की गाडीत बसून. बसल्या बसल्या जमून जाईल रे सगळं, चला चला, मी गाडीत वाट बघते तुझी, या रे. असं म्हणून मानिनी जबरदस्ती यांच्या मागे लागतेच. मानिनी ताई, कोणती वेब सिरीज बघताय सांगा तरी आम्हाला. कारण बघण्यासारख्या, फॅमिली सोबत बघण्यासारखे एकही वेब सिरीज आजकाल राहिलेल्या नाहीयेत. पण वेब सिरीज हा विषयच लई भारी असतो नाही का. असो, माणूस एकदा अडकलं ना त्याच्यात प्रेक्षकांनो की अडकूनच जातं. जसं मी गप्पा मारायला लागले की मारतच राहते. तर आता मानिनी गेल्यावर जीवा वैतागतो आणि म्हणतो, अरे यार नंदिनी, आता काय करायचं, काय करायचं काय, आता तिथे गेल्यावर आईला कळेल ना सगळं, कसं कसं टाळायचं. नंदिनी म्हणते, हे बघा, आपण आता निघूयात, बाकीचे प्रश्न गाडीत सोडूयात, मोठा प्रश्न आधी राहिलाय. अहो अपॉइंटमेंट कुठे घेतली आपण सोनोग्राफीसाठी. मग जीवा म्हणतो, अरे यार शेट, माझ्या लक्षातच नाही, आधी अपॉइंटमेंट घ्यावी लागेल ना, थांब थांब. आता तो दवाखान्यात फोन लावतो आणि म्हणतो, हॅलो, सिटी हॉस्पिटल. नेहमीप्रमाणे कॉमन सिटी हॉस्पिटलवर का प्रेक्षकांनो, प्रत्येक सिरियलमध्ये कॉमनली सिटी हॉस्पिटलच दाखवतात. जीवा जीवा म्हणतो, हॅलो, हां आजची अपॉइंटमेंट हवी आहे आम्हाला सोनोग्राफीसाठी, आहे का एखादा स्लॉट रिकामा. मग त्यावर त्या सिस्टर सांगतात, त्यांना असं वाटत असतं की नको निघावं, कॅन्सल व्हावी बा सोनोग्राफी. पण त्या सिस्टर म्हणतात, हो आहे ना, अपॉइंटमेंट आहे ना, तुम्हाला हवी आहे का, एक मिनटं चेक करते तशी हवी. तर ती सिस्टर बघते आणि म्हणते, हो स्लॉट रिकामा आहे. मग जीवा नंदिनीला सांगतो, हो स्लॉट आहे, आता काय करायचं. त्यावर आता त्या सिस्टर म्हणतात, सर मी तुम्हाला वेळ लगेच कळवते हां, आणि तुम्ही लवकर या. असं म्हणून आता जीवाने फोन कट केला त्या सिस्टरचा. नंदिनी देवाजवळ प्रार्थना करत असते की आता काय व्हावं, स्लॉट रिकामा नको, असं ती प्रार्थना करत असते. पण जे नाही व्हायचं ते झालंय. आता यातून काय चमत्कार होणारे प्रेक्षकांना होते पुढे आपल्याला बघायला मिळेलच. तर आता नंदिनी टेन्शनमध्ये आली आहे. ती म्हणते, देवा आता काय करायचं, जीवा आईनं सगळं कळणार, आपल्याला जावंच लागणार तिथे. जीवा म्हणतो, हे बघ, मला काही ते कळत नाहीये सध्या, जे काही होईल ते बघू, दोघं मिळून ठरवू, आणि जे होईल ते दोघं मिळून सामोरं जाऊ त्याला. लगेच मानिनी येते आणि म्हणते, काय रे पोरांनो, किती उशीर करताय, चला 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 रे. असं म्हणून मानिनी जबरदस्ती त्यांना दवाखान्यात घेऊन जाते. इकडे आता दिव्या आणि पार्थचा सीन दाखवलाय. दिव्या शांत बसलेली असते बरं का, पण या पार्थला रिकामीच खाजे जास्ती. आता ती तिचं काम करत असते तेव्हा हा लगेच तिला म्हणतो, काय मिस दिव्या, आज काही घराबद्दल चर्चा नाही, रॉबिनच्या गप्पा नाही, खाण्यापिण्याच्या चर्चा नाही, काय झालं. दिव्या म्हणते, सर दिवस तर माझा चांगला सुरू झालाय, पण हा दिवस संपू नये असं वाटतंय. पार्थ म्हणतो, का काय झालं आज विशेष काही. दिव्या म्हणते, सर असं काय करताय, आज माझा राहत्या घराचा माझा शेवटचा दिवस आहे ना. घर मालक आला आणि म्हणाला घर रिकामं करा घर, तर मी काय करू सर, मी काय करू, माझं छोटं छोटं फर्निचर आहे आणि घरातलं ते सगळं माझं सामान वगैरे, मी करू काय. पार्थ म्हणतो, ऐका माझं दिव्या, माझं घर आहे ना. आता तो पुढे काहीतरी बोलत असतो बरं का, पण ही अर्धवट ऐकते दिव्या आणि बडबड करायला लागते. सर काय सांगताय, तुम्ही मला तुमच्या घरी राहायला सांगताय, वा 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 सर, थँक्यू सो मच. मी 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 काय सांगू सर, तुम्ही किती भारी आहात सर, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला कंप्लेंट करायची संधीच देणार नाही. तुम्ही म्हणाल ना ती सगळी छोटी मोठी कामं करेल सर मी. अहो मला ना छोटीशी खोली दिलीत ना तरी चालेल, माझा अजिबात त्रास नाही बरं का तुम्हाला काही होणार. आणि मी काही असं म्हणत नाहीये सर की तुमच्या खोलीच्या समोरच मला खोली पाहिजे, तुमच्या खोलीच्या जवळच मला खोली हवी आहे.
सर काहीच प्रॉब्लेम नाही मी तुम्हाला बिलकुल त्रास देणार नाहीये. आणि सर तुम्ही जे म्हणता ना मी बाहेर खाते, माझे चोचले मी बंद केले सर. तुम्ही जे द्याल ते आनंदाने भाजी भाकरी खाईल मी. खूप छान होईल सर मी तुमच्या घरी आले तर. किती मस्त ना. पण माझं एक छोटंसं कन्सर्न आहे, म्हणजे तुमच्या घरी कुत्र्या-बित्र्याचा प्रॉब्लेम नाही ना? म्हणजे तसं असेल तर मग मला रॉबिन. आता पार्थ म्हणतो, "ओ दिव्या, मी बोलतोय काय? तुम्ही बडबड काय करताय? अहो तुम्ही लगेच काय कन्क्लुजनवर पोहोचलात? मी तुम्हाला काय सांगतोय ते पूर्ण ऐकून तरी घ्या." दिव्या म्हणते, "अहो सर तुम्ही म्हणाला ना माझं घर तर." पार्थ म्हणतो, "थांबा जरा मला बोलू द्या, मी काय बोलतोय ऐका. माझं घर मी म्हणालो, पण माझ्या घराच्या समोर एक लेन आहे. अहो तिथून राईट मारलं ना, की माझा मित्राचा फ्लॅट आहे तो दुबईला असतो. मला ॲक्चुअली त्याचं घर रेनोव्हेट करायचंय, पण त्याला अजून जरा वेळ आहे. त्यामुळे त्याने मला त्याच्या घराच्या किल्ल्या दिल्यात. त्यामुळे मी त्याला असं म्हटलं, तुमच्यासाठी शब्द टाकला, की तुझं घर मिळेल का तुम्हाला राहायला?" तर तो म्हणाला, "हरकत नाहीये, काहीच प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्हाला त्याचं घर मिळू शकतं. तुम्हाला चालेल का? आणि हो, तुम्ही जो मागच्या घरात रेंट देत होता, तो रेंट दिला तरी चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि हो, मिस दिव्या, तुमच्या कॅरेक्टरची हमी दिली तर काहीच प्रॉब्लेम नाहीये त्याला." दिव्या म्हणते, "सर तुम्ही किती भारी आहात. थँक सो मच. सर तुमच्या घराच्या जवळ आहे ना तो फ्लॅट? म्हणजे तुमच्या एरियात कुठे काय मिळतं ते तुम्ही मला सांगू शकाल ना?" "चालेल सर, चालेल. थँक सो मच." पार्थ म्हणतो, "ठीक आहे, मग ॲग्रीमेंटची कॉपी म्हणून पाठवतो, फॉर्मॅलिटी म्हणून सही करा आणि या तिथे राहायला." दिव्या म्हणते, "सर सो मच. सर तुम्हाला एक सांगू का? तुम्ही इतके भारी माणूस आहात ना, इतके भारी माणूस आहात. सो मच. म्हणजे माझे घरचे सोडून मला कोणी मदत करते हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे सर. आता तुम्ही माझ्या फॅमिलीसारखे झाला आहात. नाही सर, मगाशी मी जे काही बडबड केली ना घरासाठी वगैरे ते विसरून जा. सर. सो मच." असं म्हणून दिव्या निघून जाते आणि पार्थ आता स्वतःच्याच मनाशी बोलतो, क्रेझी गर्ल. तर मंडळी एवढे मोठे-मोठे एपिसोड दाखवतात बघा आणि एवढे मोठे-मोठे डायलॉग असतात आणि ते काय म्हणजे कोणत्याच सीनमध्ये काहीच निष्पन्न होत नाहीये बघा. का कोणास ठाऊक बाबा. मला आजकाल ना लग्नानंतरचा एपिसोड रिव्ह्यू द्यायला काय झालं कोणास ठाऊक. म्हणजे असं तुम्हीच सांगा प्रेक्षकांनो, म्हणजे तुम्हालाही असं वाटतंय ना की वेगळेच ट्रॅक चालू आहेत. पण असो, आता काव्य आल्यावर आणखीन थोडासा इंटरेस्ट येईल असं फील करूयात. कलाकारांची कमतरता आहे ना, त्यामुळे असं आपल्याला वाटतंय. तर आता मानिनी पोहोचली आहे बरं का दवाखान्यात जीवा आणि नंदिनी सोबत. आणि तिथे गेल्यावरती खूप एक्सायटेड असते ती आणि ती शेअर करत असते तिच्या भावना या दोघांना. ती म्हणत असते, "नंदिनी, जीवा, अरे युग नंतर पहिल्यांदा आले बरं का मी इथे सोनोग्राफी सेंटरला. म्हणजे जीवा, तुझे बाबा ना तुझ्यासारखेच. विचारू नकोस बाबा, त्यावेळेला सतत विक्रम माझ्या सोबत सोबत असायचे. तर एक दिवशी डॉक्टरांनी चेष्टाच केली बघ विक्रमची. त्या म्हणाल्या की तुम्ही जर चौथ्यांदा चान्स घेणार असाल विक्रम देशमुख, तर मी डिस्काउंट वगैरे देईल बरं का." अचानक नंदिनी म्हणते, "आई मी जरा वॉशरूमला जाऊन येऊ का?" मानिनी म्हणते, "अगं ए नको नंदिनी." मग विक्रम जीवा म्हणतो, "अगं ए आई असं काय करतेस, तिला वॉशरूमला जाऊ दे ना." त्यावर मानिनी म्हणते, "अरे जीवा काहीतरीच काय, अरे तिने सोनोग्राफीसाठी एवढं पाणी पिलंय ना, मग वॉशरूमला कसं जाता येईल तिला? ए बेटा नंदिनी थोड्या वेळ जरा कळ काढ हं." मग जीवा नंदिनी एकमेकांना खाणाखुणा करत असतात. तेवढ्यात नंदिनीला आवाज देतात ते, की तुम्हाला बोलवलंय म्हणून डॉक्टरांनी. आता नंदिनीला आणि जीवाला टेन्शन आलंय बरं का. मानिनी खूप एक्सायटेड असते सोनोग्राफी बघायला नंदिनीची. आता नंदिनीच्या पुढे-पुढे ती चालली आहे. "चल, चल, चल नंदिनी चल आपण जाऊयात." जीवा आणि नंदिनी एकमेकांशी चर्चा करत असतात. आता काय करायचं? नंदिनी घाबरून म्हणत असते जीवाला मानिनी पुढे गेल्यावर. जीवा म्हणतो, "काही नाही होणार, मी आहे तुझ्यासोबत." मानिनी आवाज देत असते त्या दोघांना, "अरे चला रे, आतमध्ये या ना." मग फायनली ते आलेत बरं का सोनोग्राफीच्या त्या आतमध्ये त्या रूममध्ये. मग आता मानिनी तिथे समोर असते आणि नंदिनी जीवा थोडे मागे असतात. आता हळूहळू नंदिनी म्हणत असते, "काय करू जीवा, आता चक्कर यायचं नाटक करू का? आई थांबणारच नाहीत का?" मानिनी आवाज देत असते, "अरे चला रे पोरांनो." मग त्या डॉक्टर विचारतात, "हां तुम्हीच का नंदिनी देशमुख? हां या मॅम प्लीज, आपण सोनोग्राफीला सुरुवात करूयात का? पाणी वगैरे पिलायत ना भरपूर?" मानिनी म्हणते, "हो पाणी पिलीये ना आणि वॉशरूमला पण गेली नाहीये बऱ्याच वेळची." एक जे फॉर्मॅलिटी असते ना प्रेक्षकांनो सोनोग्राफी सेंटरमध्ये गेल्यावर वगैरे ते सगळं सुरू आहे बरं का यांची प्रक्रिया. मानिनी म्हणते, की "अहो डॉक्टर मी ना नंदिनीची सासू आणि हे मिस्टर आहेत तिचे." मग आता त्या ज्या सिस्टर आहेत तिथे त्या म्हणतात, "तुम्ही जरा ड्रेस वर घ्याल का? जेल लावायचं आहे ना." "मॅडम काय झालं? ऑकवर्ड फील करताय का?" नंदिनी आता कसं तरी होत असतं, तिला टेन्शन आलेलं असतं. त्या डॉक्टर म्हणतात, "अहो घाबरू नका, टेन्शन घेऊ नका, यात काही त्रास होत नाही." मानिनी म्हणते, "काय झालं गं नंदिनी, तू इतकं का टेन्शन घेतेयस? सोनोग्राफीला तर आलोय ना आपण." मग शेवटी नंदिनी सारखी जीवाकडे बघत असते आणि जीवा तिच्याकडे. आणि हा सीन जरा ताणलाय त्यांनी. मध्येच पार्थ आणि त्या दिव्याचा सीन घेतलाय आणि मग कंटिन्यू केलाय बरं का पुन्हा सोनोग्राफीचा सेंटर. काय झालं ते बघा मंडळी. आता दिव्या म्हणत असते, "काय सर?"
"काय सर, किती काम करणार आहात तुम्ही? मी डिस्टर्ब केलं का तुम्हाला?" पार्थ म्हणतो, "ते काय तुमचं नेहमीचंच आहे." दिव्या म्हणते, "सर काय हो, मी काय तुम्हाला डिस्टर्ब करते का? बरं ते सगळं सोडा आणि हे घ्या बरं." हिने ना प्रेक्षकांनो घरचं जेवण आणलेलं असतं, पण ते जे पार्सलचे डब्बे असतात ना प्लास्टिकचे, त्यामध्ये घरचं जेवण आणलेलं असतं. त्यामुळे पार्थचा जरा गोंधळ उडतो. तो म्हणतो, "काय? तुम्ही माझ्यासाठी पुन्हा बाहेरचं जेवण आणलंत? ओह मिस दिव्या, तुम्हाला माझ्याबद्दल आदर वगैरे ठीक आहे, पण तुमचा हा आदर माझ्या पोटातूनच का जातो? नाही म्हणजे ते मेंदूवडा, ते रगडा पॅटीस आहे. ओ मला ना आता प्लीज बाहेरचं काही खायला देऊ नका." दिव्या म्हणते, "सर असं काय करताय? हे घरचं जेवण आहे." पार्थ म्हणतो, "डब्बे तर बाहेरचे दिसताय." ती दिव्या म्हणते, "सर आमच्यासारख्या गरिबांकडे कुठे असे पॉश डब्बे आले. अहो जे रेस्टॉरंटचे डब्बे येतात ना पार्सलचे, ते मी छान धुवून, घासून, पुसून ठेवते आणि मग तो डब्बा म्हणूनच वापरते ना. घरचंच जेवण आहे त्यात, डोंट वरी." सर बघा, बघा हां, आता तिने डब्बे उघडले बरं का पार्थसाठी आणि त्यामध्ये वांग्याचं भरीत आणलेलं असतं तिने आणि भाकरी आणलेली असते. ती पार्थला म्हणत असते, "सर माझ्या हाताने केलंय, खा ना प्लीज." पार्थ म्हणतो, "तुम्ही केलंत सगळं?" दिव्या म्हणते, "नाहीतर काय सर, तुम्ही ओरडला होतात ना माझ्यावर, की तुम्ही केलं नाही म्हणजे बाहेरचं खाता वगैरे म्हणून मी घरीच स्वतः बनवून आणले तुमच्यासाठी." तेवढ्यात आता पार्थला फोन येतो बरं का. तो जेवायला एक घास उचलणार तेवढ्यात त्याला फोन येतो. पार्थ म्हणतो, "हां, बोल मिथुन काका, काय? शॉर्ट सर्किट झालं? अरे बापरे! हे कधी झालं? अरे थांब, थांब मी आलो." असं म्हणून पार्थ तसाच पळतो बरं का. ही दिव्या ओरडत असते, "सर, सर राहिलं ना तुमचं जेवण." सर न जेवताच गेले. आता तिला असं कसं तरी उदास झाल्यासारखं होतं पार्थ गेल्यावर. पण पार्थ जो घरी गेलाय ना, तो यासाठी गेलाय कारण काव्याने त्याला सरप्राईज दिलाय बरं का. मिथुन काकाने त्याची गंमत म्हणून फोन केला, तर ते तुम्हाला उद्याच्या भागात दिसेल. काव्य आलीये वापस तिच्या माहेरून घरी. त्यामुळे आता पार्थला छान गोड सरप्राईज मिळणार आहे. हे उद्याच्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. आता सोनोग्राफीचा सीन आहे हा शेवटचा. तो बघा आता तो कंटिन्यू केलाय त्यांनी. जीवा आणि नंदिनी टेन्शनमध्ये असतात. तेवढ्यात आता तिथे एक दुसरे सीनियर डॉक्टर येतात त्या सोनोग्राफी रूममध्ये आणि त्या डॉक्टरला ओरडून म्हणतात, "इथे गर्दी काय आहे एवढी?" मानिनी म्हणते, "अहो डॉक्टर, मी ना सासू आहे नंदिनीची, ही माझी सून आहे. हिची सोनोग्राफी आहे बघा." "सॉरी हां डॉक्टर, पण आम्ही एकाच घरातले आहोत ना." मग ते डॉक्टर ओरडून म्हणतात, "एवढी गर्दी कशाला करायची पण सोनोग्राफीसाठी?" मानिनी म्हणते, "अहो असं काय करता डॉक्टर, आम्ही घरचीच माणसं आहोत." त्या डॉक्टर चिडून म्हणतात, "हां, घरचीच माणसं असतात नेहमी सोनोग्राफीला. मुलगी आहे समजल्यावर हे नको हे म्हणणारे पण घरचीच माणसं असतात बरं का." ती मानिनी म्हणते, "अहो मॅडम काय बोलताय तुम्ही? आम्ही लिंग तपासणी वगैरे करायला आलेलो नाही आहोत इथे. प्लीज तुमचा गैरसमज आहोत. आम्ही त्यातले नाही आहोत. आमच्याकडे काही मुलगा-मुलगीचा भेदभाव केला जात नाही. अहो आम्ही मुलगी झाल्यावर उलट असंच समजतो की ती लक्ष्मी आहे. आणि मॅडम प्लीज तुम्ही यांना विचारा ना, अहो आमच्या पोरांना पण मुलगीच हवी हो, असं नका हो बोलू तुम्ही मॅडम." त्यावर ते डॉक्टर म्हणतात, "हे बघा मॅडम, तुम्ही ऑफेंड होऊ नका. पण मी या दवाखान्याची डॉक्टर आहे आणि माझ्या अनुभवावरनं मी सांगते की खूप 2-4 केसेस आमच्या समोर होऊन गेल्यात हो. घरचीच माणसं सोनोग्राफी बघायचंय या निमित्ताने इथे येतात, चेक करतात. त्यामुळे हॉस्पिटलचे काही नियम आहेत. गरोदर स्त्री सोडून आम्ही इथे सोनोग्राफीच्या रूममध्ये दुसरं कोणाला अलाउडच करत नाही. हे त्याच गोष्टीमुळे." मानिनी म्हणत असते, "डॉक्टर अहो आम्ही असे त्यातले नाही आहोत हो." मग आता ते डॉक्टर म्हणतात, "हे बघा मॅडम, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये आता जो नियम आहे तो नाही बदलू शकत आम्ही. तुम्ही प्लीज बाहेर बसा." "हो नाही, हो नाही" म्हणत मग त्या मानिनीला बाहेर नेतो जीवा. आता यांना तर तेच हवं असतं जीवाला आणि नंदिनीला, की मानिनीने सोनोग्राफी बघू नये. त्यामुळे लगेच जीवा म्हणतो, "अगं आई ते नाही म्हणतायत ना, मग तू कशाला आग्रह करतेस? चल, चल आपण बाहेर जाऊन बसू." असं म्हणून जीवा मानिनीला बाहेर आणतो बरं का. मानिनी म्हणत असते, "काय रे जीवा, मी किती उत्साहात आले होते मी इथे. म्हणजे सकाळी-सकाळी मला किती छान वाटत होतं. नंदिनीची सोनोग्राफी बघू, किती चांगलं वाटत होतं रे. मला ना असं वाटायला लागलंय बघ आता इच्छा बोलून दाखवली की ती पूर्ण होत नाही बघ. ऐक ना ए जीवा, परत एकदा बोलून बघायचं का त्या डॉक्टरांशी?" जीवा म्हणतो, "नाही ना गं आई, ते नाही सोडणार आतमध्ये. तू शांत बस ना." मानिनी म्हणते, "तुझं काय चाललं रे? शांत बस, शांत बस." "मी सासू म्हणून शांत बसू शकत नाही आणि वडील म्हणून तू कसं काय शांत बसतोयस? तुला नाही का बाळाला बघायची इच्छा होत?" आता जीवा भावूक होतो आणि म्हणतो, "होते ना गं आई. खूप इच्छा होते. मला किती इच्छा होते मी तुला शब्दात नाही सांगू शकत. मी तर माझ्या बाळासाठी सगळं पणाला लावू शकतो. अगं पण देवापुढे आणि काय करणार गं आई? ते डॉक्टर काही बोलतायत आपण त्यांच्यापुढे नाही जाऊ शकत गं." मानिनी म्हणते, "बरं जाऊ दे बाबा. नंदिनी आहे ना आतमध्ये. म्हणजे नंदिनीच्या नजरेतून आपण ते सोनोग्राफीत बघू हां, बाळ कसं दिसतं ते. तिला आल्यावर विचारू हां जीवा." जीवा आता मनात विचार करतो, बरं झालं त्या डॉक्टरमुळे आज वाचलो आम्ही. नाहीतर आज आईसमोर सगळं सत्य आलं असतं. काय झालं असतं आईसमोर सगळं सत्य उघड झालं असतं तर. बघा हा मंडळी, आता आजचा हा भाग इथेच संपलाय. उद्याच्या भागात आपण बघतोय पार्थ पळत पळत घरी येतो आणि म्हणतो, "मिथुन काका कुठे झालं रे शॉर्ट सर्किट?" तेवढ्यात त्याच्यासमोर काव्या येते आणि म्हणते, "येस, आओ ना फिर, काव्या पार्थ देशमुख इज बॅक."
आणि पार्थ खूप खुश होतो काव्य आल्यामुळे. तिने छान असं फुगे वगैरे लावलेत, फटाके फोडलेत त्यांनी काव्य आली आहे म्हणून परत. आणि इकडे जीवाला तो रिक्षावाला जीवा बोलत असतो, आज तुझ्या आईला कळलं असतं तर काही खरं नव्हतं बाबा तुझं. तेवढ्यात आता जीवा म्हणतो, हो ना, आईला कळलं असतं तर अवघड झालं असतं. मग काव्या जीवाकडे येते स्वयंपाकघरात आणि म्हणते, मला सगळं कळलंय जीवा. काव्या म्हणते, मला सगळं सगळं कळलंय. हे ऐकल्यावरती जीवा घाबरतो. काव्याला खरंच कळलं की काय? आता येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला दिसेलच नेमकं काय काय घडतंय. मंडळी, आता खऱ्या अर्थाने काव्या उद्यापासून आपल्याला मालिकेत दिसणार आहे बरं का. आतापर्यंत काव्या एपिसोडमध्ये नव्हती. चला तर मग उद्यापासून आपला एपिसोड रिव्ह्यू एन्जॉय करूयात. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू मंडळी. टेक केअर. धन्यवाद.